नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मस्त हेल्दी रिफ्रेशिंग असं आपण ड्रिंक बनवतो आहोत, तोही वॉटरमेलनपासून, म्हणजे कलिंगडाचा ज्यूस बनवतो आहोत आपण. त्यासाठी इथे बघा कलिंगड मस्त कट करून घेतलेले आहे. त्यातल्या बिया वगैरे जेवढ्या काढता येईल ना तेवढ्या काढून घेतलेल्या आहेत. नाही काढलात तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कारण का नंतर आपण ते गाळून घ्यायचं आहे ना, त्यासाठी. मी इथे जेवढ्या काढता आल्या ना तेवढ्या काढून घेतलेल्या आहेत. आणि सगळे आता ते कलिंगडाचे जे पीस आहेत ते आपण टाकणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याचबरोबर रिफ्रेशिंगसाठी आपण ना त्याच्यासाठी टाकणार आहोत पुदिन्याची पानं. मस्त असं फ्रेश पुदिन्याची पानं टाकलेली आहेत. थोडंसं टाकलेलं आहे काळं मीठ. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेणार आहोत हातावर, जेणेकरून त्यातल्या बिया ज्या असतील त्या बाजूला व्यवस्थित निघतील. अशा पद्धतीने कलिंगडच मस्त असं लाल लाल चटक होतं, छान त्याचा कलर आलेला होता. आणि तो नॅचरली स्वीट भरपूर असतो, त्याच्यामुळे मी साखर वगैरे अजिबात वापरलेली नाही आहे. जर तुमचं कलिंगड फिक्का असेल ना तर त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता साखर, नाहीतर वापरायची गरज लागत नाही अजिबात. कारण का त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण प्लस साखरेचं प्रमाण भरपूर प्रमाणात असतो, त्याच्यामुळे पाणी वगैरे पण टाकायची अजिबात गरज नाही. तसंच फक्त मिक्सरला फिरवून त्याचा ज्यूस काढून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर छान फिरवून घेतल्यानंतर एक खाली भांडं घ्यायचं, त्याच्यावर चाळणी ठेवायची आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळा जो ज्यूस आहे ना तो मस्त पिळून घ्यायचा आहे, छान त्याला स्ट्रेन करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपला मस्त असा कलिंगडाचा ज्यूस इथे तयार झालेला आहे. आता आपण छान रिफ्रेशिंगसाठी ना, गरमी चालूच झालेली आहे, त्याच्यामुळे आपण थोडंसं त्याला थंडावा भेटावा ना, त्यासाठी आपण त्याच्यामध्ये आईस क्यूब वापरणार आहोत. ग्लासांमध्ये मी मस्त असं आईस क्यूब टाकलेले आहेत. त्यानंतर छान असा रिफ्रेशिंग असा आपण कलिंगडाचा ज्यूस ओतून घेणार आहोत दोन्ही ग्लासांमध्ये. मस्त असं या गरमीच्या सीझनमध्ये ना ज्यूस, पाणी, ज्यूस वगैरे हे लिक्विड पदार्थ जे आपल्या मुलांच्या किंवा आपल्या पोटात जायलाच पाहिजे. मुलं जर पाणी वगैरे जास्त पीत नसतील ना तर तुम्ही त्यांना अशा पद्धतीने ज्यूस वगैरे बनवून देऊ शकता. आणि खरंच खूप टेस्टी लागतो. एक ग्लास जरी म्हणजे पियाला ना आपलं, तरी आपल्या बॉडीला मस्त असं थंडावा मिळतो. त्यानंतर छान असं दोन्ही ग्लासांमध्ये ओतून झाल्याच्या नंतर मी ना काही कलिंगडाचे ना बारीक बारीक चंक्स असे कट करून घेतले होते, जेणेकरून ते जसं आपण एक एक सिप घेऊ ना ते दाताखाली येतील, चावायला लागतील ना, खरंच खूप टेस्टी लागतं. तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीने. त्यानंतर बारीक चंक्स जे आहेत ना ते दोन्ही ग्लासांमध्ये आपण थोडे थोडे टाकलेले आहेत. त्यानंतर आपण गार्निशिंगसाठी पुन्हा पुदिन्याचं मस्त असं फ्रेशवालं पान ठेवणार आहोत. त्यानंतर कलिंगडाचंच थोडंसं साईडचं असं ना एक छोटे पातळ काप करून घेतलेले आहेत ट्रायंगलमध्ये. आणि ते तो आपल्याला फक्त ते सजावटीसाठी असतं, बाकी काही नाही. पण खरंच खूप दिसायला सुंदर दिसतो ना, त्यामुळे खायलाही मजा येते. त्यामुळे कोणतीही गोष्ट जेव्हा आपण बनवतो ती पहिले दिसण्यावरून, जेव्हा आपल्या डोळ्याला चांगली वाटते ना तेव्हा आपण खायला त्याच्याकडे जातो. त्याच पद्धतीने अशा पद्धतीने जर अट्रॅक्टिव्ह ह्याच्यामध्ये करून दिलं ना तर मुलंही आवडीने खातील, पितील, कोणतीही गोष्ट असो. आणि बघा फायनल लुक किती सुंदर आलेला आहे. इथे मस्त असं रिफ्रेशिंग असा आपण वॉटरमेलन ज्यूस तयार झालेला आहे. कसा वाटला माझा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात. थँक्यू.